नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. भाजपाचे आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी काही वेळापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा वाढता दबाव सध्या सगळीकडेच पाहायला मिळत असताना या भेटीला विशेष महत्व आहे. आणि या सगळ्या विषयावर, सुरेश धसांच्या अजित पवारांच्या भेटीवर आणि धनंजय मुंडेंच्या एकंदरीतच राजीनाम्याच्या वाढत्या मागणीवर किंवा या वाढत्या दबावावर आज आपण चर्चा करणार आहोत. मुंडेंना नारळ, राजीनामा अटळ या खास लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि या कार्यक्रमामध्ये माझ्या सोबत आहेत टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर. सर, एकंदरीतच आज सुरेश धसांनी घेतलेली अजित पवारांची भेट, त्यानंतर काल धनंजय मुंडेंनी अजित पवारांची घेतलेली भेट, या सगळ्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडेंवरचा राजीनाम्याचा दबाव जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय. निश्चितच, कारण की जेव्हा पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चा निघाला होता त्यामध्ये सर्व पक्षीय नेते मंडळी त्या मोर्चामध्ये सहभागी झाली होती. शिवाय मराठा आंदोलक मनोज जरांगे देखील त्यावेळी होते. आणि त्यानंतर या सगळ्या नेत्यांनी आम्ही राज्यपालांना भेटून धनंजय मुंडे यांच्या मागणीसाठी निवेदन सादर करणार होतो असं म्हटलं. त्यामुळे नंतर ते सगळे राज्यपालांना जाऊन भेटले. राज्यपालांनी देखील ते निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करून यांच्यात लक्ष घालू असं त्यांना आश्वासन दिलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला जे पाहायला मिळालं ते म्हणजे धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली. अर्थात त्या संदर्भात देखील जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही अजित पवारांची भेट घेतली, काही राजीनाम्या संदर्भात काही चर्चा किंवा बोलणं झालं का, तर त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी केवळ नववर्षाच्या शुभेच्छा द्यायला अजित पवारांकडे गेलो होतो. 2-3 दिवसांचा पदभार मी स्वीकारलेला असल्यामुळे त्यातल्या काही बाबी होत्या त्यांना सांगायच्या होत्या, पण राजीनाम्याबद्दल आमची काही चर्चा झाली नाही असं ते त्यावेळी म्हणाले. नंतर रात्री स्वतः अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 25 मिनिटांची चर्चा झाली. आणि मग रात्री अशी आवई पण उठली की धनंजय मुंडेंनी अजित पवारांकडे राजीनामा सादर केला. सकाळी जेव्हा धनंजय मुंडे पुन्हा मंत्रालयात गेले तेव्हा त्यांना विचारण्यात आलं, त्यावर त्यांनी असं म्हटलं की मी काही राजीनामा दिलेला नाही. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर आज सुरेश धस अजितदादांना भेटणार तर नेमकं कशासाठी याची फार मोठी चर्चा झाली होती. कारण की आतापर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सर्वात ताकदीनं आणि सर्वांच्या पेक्षा पुढे होऊन आवाज उठवणारे कोण जर आमदार असतील तर सुरेश धस आहेत. आणि त्या सुरेश धसांनी जेव्हा अजित पवारांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर जेव्हा ते माध्यमांशी बोलले तेव्हा त्यांनी या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला की तुम्ही राजीनाम्याबद्दल काही मागणी केलीत का. पण त्यांनी एक प्रकरण जे अजित पवारांसमोर मांडलं ते देखील गंभीर आहे आणि तेही बीड जिल्ह्याशी संबंधित आहे. बीडमध्ये जर आपण पाहिलं मग राजधानी मल्टीस्टेट असेल, जिजाई मल्टीस्टेट असेल, आणखी काही बाकी पतसंस्था आहेत. अशा या पतसंस्थांनी जवळपास 16 लाख दारांचं नुकसान केलेलं आहे. 16 लाख गुंतवणूकदार म्हणजे एकट्या बीडमध्ये 1.25 लाख सभासद आहेत या पतसंस्थांचे. आणि या माध्यमातून 26 जणांनी आत्महत्या केल्या आतापर्यंत. म्हणजे बिंदुसारा तलाव तर एकाचा बळी गेलेला आहे. म्हणजे एकंदरीत काय त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की बीड जिल्ह्यातल्या ज्या पतसंस्था आहेत त्याच्यामध्ये देखील प्रचंड मोठा आर्थिक घोटाळा झालेला आहे आणि या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठी तुम्ही उपमुख्यमंत्री या नात्यानं, अर्थमंत्री या नात्यानं एक केंद्राची बैठक तुम्ही बोलावली पाहिजे. मग त्यांना माध्यमांनी हा प्रश्न विचारला की या सगळ्या आर्थिक घोटाळ्यामध्ये पतसंस्थांच्या तिथे देखील धनंजय मुंडेंचा हात आहे का, तर त्यावर त्यांनी काही उत्तर दिलेलं नाही. शिवाय राजीनाम्या संदर्भात काही चर्चा झाली तर त्यावर त्यांनी उत्तर दिलेलं नाही. म्हणजे मुळात राजीनाम्यावर चर्चा झाली नसेल का, तर संकेत तिथे चर्चा झालेली असणारच आहे. म्हणजे धस गेलेत अजितदादांकडे आणि मुंडेंविषयी बोलणे असं होणारच नाही. जसं अजितदादा आणि धनंजय मुंडे यांची कालची बैठक झाली त्यात राजीनाम्यावर चर्चा झाली नसेल असं होणारच नाही. उलट काही माध्यमांनी तर एवढंही सूत्रांच्या हवाले असं सांगितलं की त्यांची अशी चर्चा झाली देखील असेल की या प्रकरणाशी तुमचा काही संबंध आहे का, वाल्मिक कराडने या संदर्भात तुम्हाला काय माहिती दिली होती का, किंवा संतोष देशमुख यांच्या हत्येमागे नेमका काय प्रकार आहे, कोळशाची राख, पवनचक्क्यांच्या ठेकेदारी या माध्यमातून ही हत्या झाली का, किंवा याच्या मागे राजकारण आहे का ठेकेदारी आहे, कुठली खंडणी प्रकार आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली असणार आहे. कारण की त्यानंतर अजितदादा तडक देवेंद्र फडणवीसांना भेटले होते. आता प्रश्न हाच आहे संकेत की धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा खरं तर भाजपवर अवलंबून आहे असं मला वाटतं. त्याचं कारण असं, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले ते सहकारी आहेत. अजितदादा हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. धनंजय मुंडेंवर ते
प्रेशर आणू शकतात की तुम्ही राजीनामा द्या, आणि मग ते देवेंद्र फडणवीस त्यांना सांगू शकतात की तुमचं जर असं असेल मत, राजीनामा देताय तुम्ही, तर मग तो राजीनामा स्वीकारणार. अर्थात राजीनामा राज्यपालांकडे सादर करायचा असतो. प्रश्न आता महत्वाचा मुद्दा हा आहे संकेत, की यामुळे महायुतीच्या सरकारवर या सगळ्या प्रकरणाचा विपरीत परिणाम होतोय. केवळ नेत्यांची मागणी आहे का धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, तर नाही. बीड मधल्या सर्वसामान्यांची मागणी आहे. बीड म्हणजे प्रॉपर बीड जिल्ह्यातल्या काही जे समाजसेवक आहेत त्यांची देखील मागणी आहे. आणि सगळ्यांना असं वाटतंय महाराष्ट्रातले, की सर्वसामान्य व्यक्तीला असं वाटतंय की धनंजय मुंडेंनी जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही किंवा योग्यरित्या तपास होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला काहीच हरकत नाही. त्यामुळे आता प्रश्न असा पडला की अजितदादांचं मौनम सर्वार्थ साधनम, देवेंद्र फडणवीसांचं वेट फॉर वॉच, या सगळ्या गोष्टींमुळे धनंजय मुंडेंची कोंडी झालेली आहे. आणि काही आपण बघितलं तर 2-3 दिवसांपूर्वी दादा परदेशी गेले होते, परदेश दौऱ्यावर होते, त्यामुळे या संदर्भात दादांनी काही बोलले नव्हते. पण जेव्हा ते आले तर त्यांचे कार्यक्रम सुरू झाले, मंत्रालयात पुन्हा ते गेले, त्यामुळे नंतर त्यांच्यानंतर या सगळ्या भेटी सुरू झाल्या. तर तुला मला संकेत हेच म्हणायचं की मुळात धनंजय मुंडेंनी राजीनामा देणं याचाच अर्थ बाबा स्वतःहून दिला तर तो नैतिकदृष्ट्या राजीनामा म्हटला जाऊ लागेल, की बाबा संशयाची सुई आपल्याकडे आहे तर आपण या सगळ्या प्रकरणापासून दूर राहिलं पाहिजे. पण धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत याचा प्रश्न मात्र अनुत्तर. एकंदरीतच सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अगदी लावून धरताना पाहायला मिळत आहेत. सुप्रिया सुळेंनी तर आज AR अंतुलेंपासून ते अगदी मग अशोक चव्हाणांपर्यंत सगळी उदाहरणं दिली की या नेत्यांनी आरोप होता क्षणी कसे राजीनामा जो आहे अगदी त्यामध्ये विलासराव देशमुख आहेत, मनोहर जोशी आहेत, सगळ्यांचीच नावं तुझे म्हणतोयस. आणि मग या सगळ्या अनुषंगाने धनंजय मुंडेंनीही तसा राजीनामा दिला पाहिजे. सुप्रिया सुळेंनी तर सर आठवण करून दिली की ज्यावेळी अजित पवारांवर जलसंपदा विभागाच्या त्या 70 कोटीचे सिंचन घोटाळ्याचे आरोप होत होते, त्यावेळी नैतिकतेच्या आधारावर अजितदादांनी सुद्धा राजीनामा आणि स्वतःहून त्यांना कळते की प्रेशर त्यांच्यावर कोणाचं नव्हतं. दुसरी गोष्ट आणखी एक महत्वाची म्हणजे मुळात आज पंकजा मुंडेंनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि त्यांना देखील विचारण्यात आलं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल. तर ते म्हणाले की तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, त्यात मी काही बोलू शकणार नाही. दुसरी गोष्ट सुरेश धसांविषयी त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की मी छोट्या लेवलची मंत्री आहे, मोठ्या आणि अभ्यास करणाऱ्या व्यक्तींबद्दल मी काही बोलू शकणार नाही. आणि या आरोपांविषयी पण जे आरोपी आहेत त्यांच्याविषयी पण त्यांनी एक भाष्य केलं की मुळात जे काही घडत होतं त्यावेळी काय मी तिथे नव्हते, त्यामुळे हे दोष आहेत ते दोष आहेत असं मी कसं काय म्हणू शकते. आणि SITची पहिली मागणीचं पत्र मी स्वतः मुख्यमंत्र्यांना दिलं होतं, त्यामुळे या प्रकरणामध्ये जो कोणी असेल त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं पंकजा मुंडेंनी म्हटलं. याचा अर्थ कुठेही धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं कोणाच्याच मुखातून, या मोठ्या नेत्यांच्या मुखातून तरी अजून आलेलं नाहीये. म्हणजे विरोधकांच्या मुखातून येतंय किंवा भाजपच्या काही आमदारांकडून म्हटलं जात आहे, राष्ट्रवादीच्या काही आमदारांकडून म्हटलं जात आहे, सर्वसामान्यांकडून देखील म्हटलं जात आहे. पण भाजपचे जे मूळ कोर आपण जे नेते म्हणू की अगदी वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडून मात्र अशी काही मागणी किंवा असंही म्हटलं जात आहे की जोपर्यंत ठोस पुरावे या प्रकरणात धनंजय मुंडेंविरोधात सापडत नाहीत तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे मुळात हे. आणि दुसरी गोष्ट आणखी एक महत्वाची म्हणजे तिकडे धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे भाऊ होते त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती आणि ती याचिका महत्वाची होती. त्या याचिकेमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की वाल्मिक कराड याच्यावर संघटित गुन्हेगारीचा अंतर्गत मोका लावण्यात यावा. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याविषयीचे त्यांनी काही भाष्य केलं नव्हतं, पण वाल्मिक कराड यांच्यावर ही संदर्भात कारवाई करण्यात यावी. पण आता त्यांनी ती याचिका देखील मागे घेण्यापेक्षा प्रलंबित ठेवण्यात यावी अशी विनंती न्यायालयाला केलेली आहे. त्याचं कारण काय आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की तपास प्रगती आहे आणि आणखी काही दिवस तपासासाठी देण्यात यावेत म्हणजे ते तपासासाठी समाधानी आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. संतोष देशमुखांच्या बहिणीला ज्यावेळी सर पुण्यामधल्या मोर्चाच्या दरम्यान आपणच टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी हीच प्रतिक्रिया दिली होती की पोलीस प्रशासन आणि सरकारवर आमचा विश्वास आहे, तपास योग्य दिशेने सुरू आहे आणि या सगळ्या तपासाच्या अनुषंगाने वाल्मिक कराडलाही खुनाच्या गुन्ह्यामध्ये जे आहे ते त्यांचं नाव नोंदवावं या अनुषंगाने ती याचिका होती. ती आज अखेर धनंजय देशमुखांनी माघारी घेत सरकारवर आपला विश्वास आहे असं म्हटल्याचं पाहायला मिळालं. यांचं अवघ्या काही वेळामध्ये धनंजय देशमुख आणि संपूर्ण देशमुख परिवार जो आहे तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील भेटायला जाणार आहेत. त्या अगोदर त्यांनी
याचिका मागे मागे घेतली. घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच, म्हणजे अर्थातच संपूर्ण परिवार मुख्यमंत्र्यांना भेटणे किंवा मुख्यमंत्र्यांची भेट होणं हे योग्यच आहे. मुख्यमंत्र्यांकडून त्यांना धीर मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण की आज महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती ही संतोष देशमुख यांच्या कुटुंबासोबत आहे, त्यांच्या दुःखात सहभागी आहे. अर्थात मग ते कुणीही असो, याचा अर्थ हे स्पष्ट आहे, याच्यात जाती धर्माचा काही विषय नाहीये. आज दुपारी जी मराठा क्रांती मोर्चातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली त्यात देखील असं म्हटलं गेलं की प्रश्न इथे कुठल्या जाती धर्माचा नाही, तर हा न्यायाचा विषय आहे. न्याय मिळणं गरजेचं आहे. याच्यात जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. तो कुठल्या जातीचा, आणि मुळात संख्येत गुन्हेगाराला जात नसते, मरणाऱ्याला जात नसते, मारणाऱ्याला जात नसते. न्याय मिळणं महत्वाचं आहे, आणि हा न्याय निश्चितपणे मुख्यमंत्री देतील अशी खात्री पटल्यामुळेच कदाचित धनंजय देशमुखांनी आपली याचिका प्रलंबित ठेवावी अशी विनंती न्यायालयाला केली असावी. दुसरी गोष्ट, मुख्यमंत्र्यांची भेट जेव्हा ते घेतील तर त्यांना आणखी यामध्ये धीर मिळेल, कारण की जेव्हा राज्याचा प्रमुख स्वतः मुख्यमंत्री त्या कुटुंबाशी संवाद साधेल तेव्हा निश्चितपणे त्यांना एक धीर मिळणार आहे. आणि या माध्यमातून मुख्यमंत्री त्यांना आश्वासन देखील देतील की काळजी करू नका, कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही याच्यातले आरोपी शोधून काढू. आता आरोपी शोधलेले आहेत, शोधून काढू म्हणण्यामागचं कारण एकच की आणखी एक आरोप फरार आहे. 29 दिवस झाले तरी अजून तो कृष्णा आंधळे सापडेना. अशा कुठल्या बिळात जाऊन लपला असा प्रश्न पडलाय लोकांना सुद्धा. आणि जे आत घेतलेले सगळे आहेत यांची जर तोंड उघडली तर निश्चितपणे तो कृष्णा आंधळे सुद्धा हाती लागण्याची शक्यता आहे. प्रश्न असा आहे की मूळ जे अगदी प्रमुख आरोपी जर आपण त्यातले म्हटले तर चाटे, विष्णू चाटे आहे, वाल्मिक कराड आहे, सुदर्शन गुले आहेत, ही तर हाताशी आलेलीच आहेत, त्यामुळे तो प्रश्न नाहीये. पण कृष्णा आंधळे सापडल्यानंतर जसं काल तपासी अधिकाऱ्यांनी म्हणजे अनिल गुजर जे आहेत त्यांनी असं म्हटलं होतं आयोगनी कोर्टामध्ये केसच्या, की जर उद्या कृष्णा आंधळे सापडला तर या सगळ्यांना एकत्र बसून त्यांची चौकशी समोरासमोर करता येईल आणि त्याचा निश्चितपणे या तपासात फायदा होईल. एकंदरीतच सर काल या प्रकरणाची जी आहे ती सुनावणी केज कोर्टामध्ये झाली. विष्णू चाटेला 10 जानेवारीपर्यंत कोठडी झाली, तर बाकीच्या आरोपींना 18 तारखेपर्यंत जी आहे ती सुनावणी देखील कोठडी देखील झाल्याचं पाहायला मिळालं. दोन्हीकडचे युक्तिवाद आपण पाहिले तर प्रमुख फोकस हाच होता आरोपींच्या अनुषंगाने, आणि एकंदरीतच आजची भेटही त्या अनुषंगानेच महत्वाची, निश्चितच महत्वाची आहे. नक्कीच. आणखी याच्यातला एक अँगल आहे, तो एक फार महत्वाचा, त्यावर आपण चर्चा करायला पाहिजे. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं म्हणजे त्यांना मंत्रिपदापासून दूर करणं. मंत्रिपदापासून दूर केल्यानंतर आता तर मराठा क्रांती मोर्चानं मागणी केली की त्यांनी आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे. आता आमदारकीचा राजीनामा देणं हा त्यांचा न देणं हा त्यांचा व्यक्तिगत भाग आहे, कारण की लोकांमधून ते निवडून आलेले. प्रश्न हा उरतो की पालकमंत्रीपद त्यांना मिळालं काय आणि मुंडेंच्या घराण्यात कुणालाही मिळालं काय? संतोष देशमुखांना न्याय मिळणार आहे का, हा पहिला प्रश्न. त्यांच्या जागी आणखी इतर कोणाला जर त्या ठिकाणी नेमलं पालकमंत्री तर न्याय मिळणार आहे का, हा दुसरा प्रश्न. म्हणजे प्रश्न हा उरतो की पालकमंत्री पद मुंडे घराण्याकडे जाऊ नये यासाठी देखील काही हालचाली सुरू आहेत. कारण की आज धनंजय मुंडे एवढं तर क्लिअर आहे, जर धनंजय मुंडे आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत तर त्यांना पालकमंत्रीपद दिलं जाणार नाही, बीडचं हे क्लिअर आहे. याबद्दल वादच म्हणजे दुमतच नाही. म्हणजे एकतर त्यांना मंत्री करू नये अशी मागणी पहिली होती, नंतर त्यांना मंत्री करण्यात आलं, नंतर त्यांना बिनखात्याचंच मंत्री ठेवावं असं मागणी करण्यात आली, तर नाही त्यांना मंत्रीपद देखील द्या. भले कृषी खात पेक्षा कमी दर्जाचं किंवा कमी मानाचं तसं एक अन्न व नागरी पुरवठा देण्यात आलं तरी त्यांना मंत्रिपद देण्यात आलं. आणि आता जर एवढं करून परत त्यांना पालकमंत्री केलं तर मात्र मग ते शक्यच नाही. आणि अशी काही सरकार चूक करेल असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याकडे 2 पर्याय आहेत. एक, आपल्याकडे संशय याची सुई जर आहे तर आपण एक स्वतःहून एक नैतिक दृष्ट्या की चला बाबा मी या प्रकरणात माझं सारखं नाव येतंय ना, तर मी बाजूला राहतो, मंत्रिपदापासून दूर राहतो, आणि जेव्हा काही निकाल लागेल, तपास पूर्ण होईल तेव्हा मी पुन्हा एकदा मला मंत्रिपद मिळवण्याची मी आशा व्यक्त करेन. पण हा एक पर्याय. आणि दुसरा पर्याय म्हणजे अजित पवारांवर भाजपचा दबाव किंवा मुख्यमंत्र्यांचा दबाव, किंवा मग अजित पवारांनी सडेतोड याच्यात भूमिका घेणं. हे 2च पर्याय आहेत. एकतर हा राजीनामा जोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार ठरवत नाहीत तोपर्यंत हा राजीनामा होईल असं वाटत नाही. पण राजीनामा आज ना उद्या धनंजय मुंडेंना द्यावा लागेल, कारण हा तपास पूर्ण होईपर्यंत, ही सगळी प्रक्रिया संपेपर्यंत, किंवा ही केस कोर्टात स्टँड होईल, नंतर खटला चालेल, तोपर्यंत तरी
विरोधक किंवा बाकीचे सगळे जे एकवटलेले आहेत ते धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात राहू देतील असं मला तरी वाटत नाही. एकंदरीतच त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर सामाजिक कार्यकर्त्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सगळ्यांचाच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी वाढता प्रभाव लक्षात घेता, दबाव लक्षात घेता आणि जे महायुतीतलेच आमदार आहेत सुरेश धसांसारखे बरोबर. किंवा सर अगदी माजलगाव बीडचे प्रकाश सोळंके असतील जे अजित पवारांच्याच राष्ट्रवादीमध्ये बरोबर, आहेत, बरोबर. त्यांनी बीडच्या मोर्चामध्ये धनंजय मुंडेंची केलेली राजीनाम्याची केलेली मागणी असेल, स्वपक्षांमधून होणारी मागणी, महायुतीतनं होणारी मागणी आणि सोबतच विरोधक तर आपलं काम चोखपणे बजावतायत धनंजय बरोबर. मुंडेंचा राजीनामा मागून. त्यामुळं धनंजय मुंडे यांना राजीनामा जो आहे तो द्यावा लागू शकतो आणि त्याच अनुषंगाने विरोधकांकडनं, स्वपक्षांकडनं आणि महायुतीकडनं दबाव वाढतानाच पाहायला मिळतो. नक्कीच. आणि मुळात प्रश्न असा आहे की स्वपक्षातून जर दबाव आणखी वाढत गेला तर प्रेशर अजित पवारांवर येणार आणि युतीमधून जर दबाव वाढत गेला तरी देखील प्रेशर अजित पवारांवर येणार. उद्या जर मुख्यमंत्र्यांनी ठरवलंच की माझ्या मंत्रिमंडळातला सहकारी जो आहे त्याच्यावर जर असा आरोप होतोय की त्याच्या निकटवर्तीयाचा या 302च्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे किंवा खंडणी मध्ये तो तर प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा नोंद आहे आणि जर उद्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर निश्चितपणे ते अजितदादांना हे सांगू शकतात की तुमच्या जरी पक्षाचा नेता असेल तरी तो माझ्या मंत्रिमंडळातला सहकारी आहे, त्यामुळे मला निर्णय घ्यावा लागेल. दुसरी गोष्ट, अजित पवारांनी स्वतःच्या प्रकरणामध्ये जेव्हा त्यांच्यावर आरोप झाले त्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळाली वगैरे ती गोष्ट वेगळी, पण त्यांनी स्वतःहून नैतिकतेला धरून राजीनामा दिला, हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे अजितदादा कदाचित हे धनंजय मुंडेंना पण असं सांगू शकतात. दुसरी गोष्ट, जसं तू मगाशी उल्लेख केलास, याच्या आधी बरेच नेते मंडळी अगदी विलासराव देशमुखांपर्यंत, या अंतुलेंपासून विलासराव देशमुखांपर्यंत, पण ही जी सगळी मंत्रिमंडळ आहेत याच्यात जर आपण पाहिलं म्हणजे हे मंत्री अगदी निलंगेकर असतील किंवा AR अंतुले असतील, विलासराव देशमुख असतील, अशोक चव्हाण असतील, या सगळ्यांनी जे काही राजीनामे दिले तर ती घटना घडल्या काही दिवसांमध्येच आणि त्यांची हायकमांड काँग्रेसचा जर आपण विचार केला, अर्थात मनोहर जोशींचा जरी ती युतीतले असते तरी एक त्यांच्याकडे एक नैतिकतेला धरून असलेला मुख्यमंत्री म्हणून ते कायम बघितलं गेलं आणि मनोहर जोशींनी देखील तात्काळ राजीनामा दिला होता. सो हे सगळे तर मी जी नावं घेतली ते मुख्यमंत्री होते. धनंजय मुंडे तर मंत्री आहेत. मी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणं म्हणजे सरकारच संपणं आहे ना, सरकारच कोसळणं आहे, सरकार गडगडणं आहे. पण त्या ठिकाणी लगेच दुसरा पर्याय होता आणि ते लगेच मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांची विराजमान झाली. इथे असं काही सरकारमध्ये फरक नाही पडत आहे ना. तुम्ही जरी उद्या मंत्रिपदावरून पायउतार झालात स्वतःहून तर त्या ठिकाणी दुसऱ्या मंत्र्याची नेमणूक करता येऊ शकते. त्यामुळं धनंजय मुंडेंनी हा विचार करायला पाहिजे की आपल्या मंत्रिपदामुळं सरकारला काही धोका नाहीये, पण सरकारला उलट फायदाच आहे. किंवा चला मंत्रिपदाचा मी राजीनामा दिल्यामुळे किमान सरकारनं धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला अशी तरी महायुतीबद्दलची चर्चा सुरू होईल. पण त्याला सुद्धा आता वेळ झालेला आहे. 30 दिवस झाले या प्रकरणाला आणि जर नाव पाहिलं धनंजय मुंडेंचं तर अगदी अधिवेशनापासून म्हणजे 16 डिसेंबर पासून येत आहे. म्हणजे ते साधारण ते 14-15 दिवस आणि आत्ताचे एक 6-7 दिवस म्हणजे 23-24 दिवस आपण जर बघितले तर धनंजय मुंडेंचं सारखं नाव येतंय आणि ते नाव महायुतीतल्याच नेत्यांकडून जास्त प्रमाणात घेतलं जात आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंनी हा नक्कीच विचार करायला हवा. एकंदरीतच धनंजय मुंडेंनी जे आहे ते स्वतःहून, तुम्ही जसं सांगितलं तसं नैतिकतेच्या आधारावर, विरोधी पक्षही जे म्हणतोय सत्ता पक्षातले, म्हणजे जसं संगीत की मला राजीनामा द्यायला लावणं आणि मी स्वतःहून राजीनामा देणं याच्यात फार मोठा फरक आहे. आणि उद्या याच्यामध्ये धनंजय मुंडेंचा काहीच हात नसेल तर स्वतः धस म्हणतात की त्यांचा काही हात असेलच असं मी म्हणतच नाहीये. जर हात नसेलच तर तुमच्या या गोष्टीचं निश्चितपणे कौतुक केलं जाईल. अरे तुम्ही स्वतःहून राजीनामा दिला होतात पण मग तुम्ही तेही करत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, तुमच्यावर राजीनामा देण्याची दबाव देखील आहे तुमच्या महायुती सरकारमध्ये, असंही कुठे जाणवत नाहीये. एकंदरीतच या सगळ्यावर जर आपण पाहिलं तर सुरेश धस आणि प्रकाश सोळंके एकदाच बोलले, सुरेश धस तर वारंवार बोलतायत, मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतायत. काल सुद्धा जे सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपाल CP राधाकृष्णन यांना भेटण्यासाठी मुंबईतल्या राजभवनावर गेलं होतं तर त्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या मागण्यांमधली पहिली प्रमुख मागणीच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची आपल्याला पाहायला मिळाली. आज सुप्रिया सुळे बोलल्यात, अनेक प्रमुख नेते अगदी संदीप क्षीरसागर जे धनंजय मुंडेंच्याच बीड जिल्ह्याचे आमदार आहेत शरद पवार गटाचे, त्यांनी तर सुरुवातीपासूनच मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आणि एकंदरीतच देवेंद्र फडणवीसांसोबतही धनंजय मुंडेंची चर्चा त्या सह्याद्री अतिथीगृहावर झाल्याचं पाहायला मिळालं. नक्की. आणि जसं तू एक मगाशी माहिती प्रेक्षकांना सांगितलीस की धनंजय देशमुख आणि संपूर्ण कुटुंब आता भेटायला जाणार आहे मुख्यमंत्र्यांना, तर ते मुख्यमंत्र्यांसमोर ही मागणी करणार ना. आणि अर्थात त्याच्यावर मग मुख्यमंत्री काय आश्वासन देणार आहेत. माझ्या मते आज
धनंजय देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर कदाचित उद्या मुख्यमंत्री या संदर्भात निर्णय घेऊ शकतात असं मला वाटतं. एकंदरीतच सर, आज धनंजय देशमुखांचा परिवार मुख्यमंत्र्यांना भेटतोय, तर काल अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. अंजली दमानिया यांनी सुद्धा त्या सुरुवातीपासूनच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही राहिल्याचं पाहायला मिळालंय. ट्विटरवरून त्यांनी बीडच्या गुन्हेगारीची एक सिरीजच आपल्याला रोज ते नवनवीन ट्विट करून ती सिरीजच सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांची प्रमुख मागणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबरोबर SIT जी आहे नेमलेली ती बरखास्त करण्याची मागणी आहे. अंजली दमानिया, धनंजय देशमुखांचा परिवार आणि सर अजित पवारांच्या भेटीनंतर सुरेश धस हे मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेण्यासाठी त्या नक्की. सह्याद्री अतिथीगृहावर जाणार आहेत असं बोललं जात आहे. संतोष देशमुखांच्या परिवाराची भेटही मुख्यमंत्र्यांसोबतची सुरेश धसांच्याच पुढाकाराने होती. त्यामुळे नक्की. निश्चितच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर इथं सुरेश धसांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता आहे. नक्की. आणि मुळात जो सुरेश धसांनी जो पॉइंट मांडलेला आहे की सातपुडा बंगल्यावर जी बैठक झाली त्या बैठकीला स्वतः धनंजय मुंडे उपस्थित होते, त्यामुळे मग आणखी एक मोठा म्हणजे म्हणतो ना आपण संशयाचा धागा खरं म्हणजे धनंजय मुंडेंच्या भोवती खरं म्हणजे गुंडाळला गेलेला दिसतोय. आणि त्यामुळे मग आणि आतापर्यंत तू बघितलंस का या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ धनंजय मुंडे असं नाव घेतलं जात होतं. आता प्रत्यक्षात कुठे ना कुठेतरी खंडणी प्रकरणात का होईना पण धनंजय मुंडे हे त्या बैठकीला उपस्थित होते असं म्हटलं जातंय. आणि जर ते त्या बैठकीला उपस्थित असतील आणि खंडणीची गोष्ट त्या ठिकाणी झाली असेल तर निश्चितपणे धनंजय मुंडे याच्या सहआरोपी होऊ शकतात. त्यांच्या समोर ही डील झालेली आहे असं क्लिअर होईल मग ते. त्यामुळे आता दसांच्या डायरीतून आणखी काय निघते ती गोष्ट वेगळी. पण आणखी एक महत्वाचा मुद्दा, संतोष देशमुख यांच्याबद्दल केवळ फक्त सरपंच असं म्हटलं जात होतं, पण ते केवळ सरपंच नव्हते, ते सेवाभावी सरपंच होते. कारण की दीपक नागरगोजे जे शांतीवनचे तिथले संस्थापक आहेत त्यांनी अतिशय त्यांच्याबद्दल सुंदर असं वर्णन केलेलं आहे की संतोष देशमुख हे मूळचे त्या गावाचे नव्हतेच, त्या ठिकाणी ते आले, त्यांचा परिवार वसला आणि त्यांचं कर्तृत्व पाहून त्या ठिकाणी त्यांना 1, 2 नव्हे 3दा सरपंच करण्यात आलं. दुसरी गोष्ट, शांतीवनशी देखील त्यांचे चांगले संबंध होते. अक्षरशः पाणी फाउंडेशन गावासाठी जी काही त्यांनी योजना राबवली होती, आपल्याला माहिती आहे आमिर खानचं ती हे, तर त्या काळात ते अक्षरशः शांतीवन मध्ये आपल्या सगळ्या ग्रामस्थांना तिथे घेऊन जायचे आणि त्यांना ती समजून सांगायचे काय करायला पाहिजे काय नाही. इतकी गावासाठी तळमळ असलेला नेता सरपंच उद्या जो भविष्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नंतर मग विधानसभेच्या माध्यमातून पुढे आला असता एक मोठा उदयोन्मुख नेता आपण ज्याला म्हणू, त्याचं राजकीय करिअर सोडा, त्याचं जीवनच तुम्ही संपवलेलं आहे. आणि 56 वार त्यांच्यावर संतोष देशमुखांवर करण्यात आले असं जेव्हा धस सांगतात अक्षरशः ऐकूनच धसका बसतो, मग काळजात धडकी बसते. आठवते आपल्याला विधानसभेतली त्यांची भाषणं. तर त्यामुळे अशा सर्वसामान्य व्यक्तीला, होतकरू नेत्याला, उदयोन्मुख नेत्याला इतक्या क्रूरतेने आणि निर्घृणपणे मारलं जाणं हे दुर्दैव आहे. त्यामुळं अशा संतोष देशमुख यांच्या विषयी 100% त्यांच्या दुःखात त्यांच्या परिवारात प्रत्येक जण सहभागी आहेत आणि मुख्यमंत्री आज पहिल्यांदाच त्यांना भेटणार आहेत. त्यामुळं म्हणजे त्यांच्या संपूर्ण परिवाराला. त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की आता ह्या प्रकरणाला आणखी गती येईल. एकंदरीतच सर या प्रकरणामध्ये निश्चितच गती मिळो आणि संतोष देशमुखांच्या परिवाराला देखील न्याय मिळो अशीच अपेक्षा आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून देखील व्यक्त करूयात. आणि या संपूर्ण विषयातले अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.